नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर। दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। आणि ह्या कार्यक्रमामध्ये चंदन, तुम्ही महाग दाखवा, कॅमेरा तिकडे दाखवा, तिकडे दाखवा, तिकडे दाखवा। ज्यांनी भाजपाला सांगितलं की मला तिकीट मिळणार नाही आणि मला तिकीट जर मिळालं नाही तर मी फाशी घेणार आहे, ते तिथं थांबलेत। आपण जाणार आहोत त्यांच्याकडे, त्यांच्या प्रभागातली रणनीती आपण त्यांना विचारणार आहोत येणाऱ्या निवडणुकीमध्ये। चला या चंदन, या 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 इकडे या या। साहेब नमस्कार, मी राहुल रणदिवे आहे। बोला की, मला सांगा आपल्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे? कशी असणार आहे म्हणजे आता काय उभारला सगळेजण, 4 जण उमेदवार आहे आमचे। आम्ही सगळेजण प्रयत्न करणार, भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत जे काम केलंय ते जनतेपर्यंत सांगणार आणि आम्ही सगळेजण काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि सगळ्याला न्याय पार्टीने न्याय दिलाय त्याप्रमाणे आम्ही रणनीती आखून करणार, प्रचार करणार। आपला प्रभाग कुठला आहे? माझा प्रभाग क्रमांक 8 आहे। मला सांगा, तुम्ही पक्षाला सांगितलं होतं, हिंट दिली होती की मला जर तिकीट दिलं नाही तर हिंट वगैरे तसं काय प्रकार नव्हता, तो माझे भावना होते। त्यावेळी बोलता बोलता ते माझ्या भावना उफाळून आले। तसं काय मी पार्टीचा एवढं वर्ष झालेला आहे, दमबिन देणार मी लहान कार्यकर्ता आहे, तसलं काय मी करू शकत नाही। साहेब तुम्ही मीडिया समोर बोललात, बोललो ना, मी स्वतः मान्य करतो की बोललो की, परंतु माझे ते भावना बाहेर पडले अचानक। ते काय मी प्लॅन वगैरे करून आलो नव्हतं की मी असं करतो आणि तसं करतो सांगायला। माझे ते भावना होते, मी एवढं वर्ष काम केलं होतं, माझ्यावर अन्याय झालाय, मला न्याय मिळाला पाहिजे असं माझी एक भावना होती। मी माझं एकट्याच नाव घेतलं नव्हतं, जेवढे निष्ठावंत होते पार्टीसाठी झटले होते त्या सगळ्यांनाच न्याय मिळाला पाहिजे अशी एक माझी भावना होती, त्या भावनेमध्ये बोललो होतो मी। साहेब निष्ठावंत अजूनही कट झालेले आहेत, झाले दादा, त्याला पार्टीचं काय, तर ते पार्टीची रणनीती आहे, त्याला मी काय बोलू शकत नाही। पार्टीची रणनीती आहे, पण ह्यांची रणनीती ह्यांनी साधून ह्यांच्या म्हणजे तुमच्या घरच्यांना तिकीट मिळालंय, बरोबर? बरोबर। मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये एवढे बाकीचे तर कट झाले, प्रभाग 8 मध्ये जे इच्छुक 9 का 8 तुमचा प्रभागात 8 प्रभागामध्ये बंडखोर आहेत, त्यांना कसं तुम्ही टक्कर द्याल? तेच चालू आहे सध्या, प्रयत्न चालू आहे सगळ्याला। पार्टीचं हे दिलेलं आहे, रोहिणीताईंनी बी सगळ्यांना सांगितलंय तुम्हाला न्याय मिळेल, कुठं तर न्याय मिळेल, ह्या हिशोबाने सगळ्यांना आदेश दिलेले आहेत। सगळे त्यातले आता माझ्या हिशोबाने जेवढे पार्टीकडनं भरले होते त्याच्यातले सगळे 90%च्या वर जे लोक सगळेजण काढून घ्यायला मान्य केले, ती येत आहेत, काढून घेतील हे विश्वास आहे आणि त्यांचं पार्टीवर प्रेम आहे। कोणी मला वाटत नाही की पार्टीला कोण असं हे करतील, 100%। मला सांगा साहेब, कसबा म्हणजे बोगडे, तोबडे, हिर्याबू, वाले, ते सगळे माझे पाहुणेच आहेत, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काय नाही, आम्ही सगळे एकच आहे। A to Z जेवढे आहेत ना आमच्या कसब्यामधले सगळे आम्ही एकमेकांचे रक्ताचे नाते आहेत आमचे, त्यामुळे आम्हाला तर असं काय नाही, कोणाला मिळेल ते आम्ही पहिलाच सांगितलं होतं मालकाला पण की आमच्यात कोणाला बी द्या, आम्ही त्याचा प्रचार करू। असा हट्ट वगैरे नव्हता आमचा, कुणाचा हट्ट नव्हता, पण भावनेपोटी यांनी बोलून गेले मी सच्चा कार्यकर्ता भाजपाचा आहे आणि मला तिकीट मिळायला पाहिजे। त्यावेळेस हे सगळं विसरले होते, म्हणजे माझे लेकरं बाळ सगळं काय विसरलं होतं, फक्त राजकारण एक त्यांच्यामध्ये भिनलेलं होतं। पण ते भिनलेलं विजयकुमार देशमुखांनी त्यांच्या घरच्याला तिकीट देऊन बाहेर काढलेलं आहे। पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया प्रभाग 8 ची रणनीती कशी असणार आहे। धन्यवाद साहेब। धन्यवाद साहेब।